4 नंबर बंगल्यामधून हे आजचं दुसऱ्या दिवशी बरोबर आपल्या पाठीवरती खरं पाहायला गेलं तर गणेश बुवाई पुढे बसतील माणसं सामान्य नाही. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती ती देव महाराज. मग देव माणसाला माझ्यासारख्या माणसाला जर उपदेश करायचं म्हटलं तर थोडस वापर करेल. आज तुमचं वय माझ्यापेक्षा भरपूर मोठं पण लहानपण वेगळा देवा साखरेचा रवा तर तुम्ही ऐकून घेताय. याचं कारण आहे तुमच्यातला मोठेपणा आता कमी झालेला आहे. तुमच्यामधला मान अपमान सगळं गेलेला आहे. लहान मोठे सगळं विसरून गेलेलं आहे. कलियुगी उद्धार हरीच्या नामे हरीचं नामस्मरण करण्यासाठी इथं बसलेला आहात. खरं सांगा इथं बसून नाही कॅमेरा आपला एवढा सांगा तुम्ही घरी बसलेले बरे होते का नाही? इथं बसून तुम्ही टाळी वाजवत नसाल भजन करत नसाल तर आजी घरच्या कोंड्या डाळीला सांगत होता का नाही? इथं बसून तुमच्या मनात कधी देवाबद्दल प्रेम निर्माण होत नसेल काय महाराज इथं येऊन उपयोग नाही. आपलं मन जर इथं नसेल तर इथं येऊन बसण्यात अर्थ नाही. तुम्ही कितीतरी वेळा इथं बसण्याचा प्रयत्न केला तरी तुमची जागा तुम्हाला उचलून एक देवाला लागा. झालो हरीच्या आलो जागरणा जागरण आहे बरं का. हे जागरण हे आपल्याला झोपेतून उठवतं. कोणत्या झोपेतून करते का आपल्याला संसाराची झोप नाही. तुका म्हणे इहे लोकीच्या व्यवहारे नये डोळे किंवा नका डोळे धुरे भरून जाहो. झोप काढण्याचा जागर चाललाय महाराज आणि इथं येऊन जर तरी झोपत असाल तर त्याच्यासारखा महामूर्ख माणूस या जगात नाही महाराज. पण इथं आल्यानंतर महाराज आम्ही करायचं काय काही करायचं नाही. फक्त मुखाला टाळी वाजवायची आणि हातानं भजन म्हणायचं. होय म्हणला का तू? होयच म्हणले मग असं काय मग काय म्हणायचं खरे टाळी बोला मुखी ना नाम थोडा जगद्गुरु तुकोबराय आपल्या पायावरती साष्टांग दंडवत घालतात आणि म्हणतात नमस्कार. खरं सांगा जगद्गुरु तुकोबराय कुठं आणि आपण कुठं? पण आपण एवढे जरी खाली असलो तरी सुद्धा जगाला उपदेश करणारे जगद्गुरु तुकोबराय आपल्या पायावरती मिठी मारतात. आणि दादानो काय करा